या एका गवताच्या मुळांमुळे तुम्हाला वर्षभर उष्णतेचा होणारा भयंकर त्रास कमी होईल। एवढा कडक उन्हाळा शीतलमय होईल, तुम्हाला आरामदायी झोप लागेल आणि तुमच्या त्वचेचा तजेलपणा पुन्हा परत येईल। भावप्रकाश निघंटू या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलंय की हे गवत चवीला कडू गोडसर असलं तरी स्वभावाने अतिशय शीतल आहे। उन्हाळ्यामुळे शरीरात येणारा थकवा, वाढलेलं पित्त, शरीरातील कोरडेपणा, वारंवार लागणारी तीव्र तहान हा मुळापासून नष्ट करतो। जगात भारी असं असणारं गवत म्हणजेच वाळा, खस किंवा इंग्रजीमध्ये वेटीवर असं म्हणतात। आयुर्वेदानुसार वाळा हे घामाचे कमी प्रमाण करण्यासाठी उपयुक्त असतो। संपूर्ण भारतात मिळत असला तरी राजस्थान आणि उत्तर भारतात मिळणाऱ्या वाळ्याला जागतिक बाजारात चांगली मागणी आहे। हे गवत 3 फूट उंच तर जमिनीखाली 10 फूट खोल जाऊन डोंगर उतारावरील माती आणि पाणी अडवण्याचं काम करतं। वाळ्याच्या मुळापासून खस ऑइल बनवलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तर याला ऑइल ऑफ ट्रँक्विलिटी असं म्हणतात, म्हणजेच अत्यंत शांतता आणि मानसिक समाधान देणारं जादुई तेल। या तेलाचे काही थेंब जर तुम्ही बदामाच्या तेलात मिक्स करून लावले तर उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारे मुरूम आणि चेहऱ्यावर पडणारे काळे डाग कायमचे नष्ट होतात। याचं खस अत्तर तर जगात भारी असतं। बाजारात मिळणारी उशिरा चूर्ण नावाची म्हणजेच वाळ्याची पावडर मला स्वतःला उष्णतेचा त्रास असल्यामुळे मी दिवसातून 2 वेळा घेतो। एक लहान चमचा पुरेसा आहे। बाजारात अगदी 15 रुपयाला वाळ्याचे पाऊच मिळतात। हे पाऊच जर तुम्ही मडक्याच्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवले आणि सकाळी काढले तर तुम्हाला दिवसभर मिळणाऱ्या पाण्यातून शरीराची उष्णता मेंटेन होण्यास फायदा होतो। पूर्वी देखील आणि आत्ता तर ऑनलाईन वरती वाळ्याचे पडदे, वाळ्याच्या टोप्या, वाळ्याच्या चपला देखील मिळतात। उन्हाळ्यात चेहऱ्यावरती वाळ्याची पावडर, चंदन पावडर, गुलाब पाणी मिक्स करून त्याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्याचा तजेलपणा पुन्हा येतो। पण खरंच आपण सगळे याचा वापर करू का? निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा मोफत औषधांचा खजिना दिला, परंतु उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासासाठी आपण मेडिकलमध्ये जाऊन महागडी औषधं विकत आणतो, पण निसर्गाने दिलेला हा अनमोल ठेवा विसरत चाललो। मग आजच आयुर्वेदिक दुकानात जा, वाळा खरेदी करा आणि आपल्या आयुष्यात मनशांती आणि समाधान आणा। अशा नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा। तुम्ही वाळा वापरता का? कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद। आरोग्य धनसंपदा।